लागतात. आता आपण एक बाउल ठेवू आणि त्या गॅस पेटून गरम करायला ठेवू. त्यानंतर बघा आता मी इथे तेल टाकते. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता मोहरी टाकून घेऊ, जिरे टाकून घेऊ. बघा आपलं हे थोडं मोहरी तडतडून द्यायची. त्यानंतर ही मी लसणाची आणि आल्याची पेस्ट टाकून घेते. त्यानंतर कढीपत्त्याची पातळ कापून घेतलेले आहे ते टाकते. त्यानंतर मी खोबऱ्याचा किस तळून घेते तेलात. व्यवस्थित गरम करून घ्यायचा तो आपला पण, जे आपलं कारलं एकदम व्यवस्थित होईल. मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित हलवीत राहायचं. आपलं खोबरं व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे. बघा हे तेलामध्ये व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तर बघा आपलं हे व्यवस्थित तळलेलं आहे. आता आपण मसाला आणि मिरची, लाल तिखट मिरची टाकून घेऊ. हा काळा मसाला, धना पावडर तळून घेऊ व्यवस्थित. बघा हे पूर्ण मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण हे बेसन पीठ गरम केलेलं आहे ते घेऊ. भाजून घेतलेलं आहे मी थोडस. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण.